जस्टिस या दुसऱ्या भागात आपण जस्टिस अर्थात न्यायाच्या संकल्पनेचा कसा विकास होत गेला हे बघू आणि न्यायाचे विविध प्रकार आपण बघणार आहोत। या आधीच्या भागात आपण न्यायाची संकल्पना समजून घेतली, त्याचप्रमाणे न्यायाचा अर्थ आणि न्याय या संकल्पनेबाबत विविध विचारवंतांच्या व्याख्या आपण जाणून घेतल्या। मित्रांनो, न्याय या संकल्पनेचा विकास कसा होत गेला हे सांगायचं झालं तर तो 3 टप्प्यात आपल्याला सांगता येईल। यात सर्वप्रथम क्लासिकल पिरियड ऑफ जस्टिस अर्थात न्यायाचा शास्त्रीय किंवा प्राचीन संकल्पनेचा काळ, त्यानंतर न्यायाचा मध्ययुगीन काळ अर्थात मिडिएवल पिरियड ऑफ जस्टिस आणि न्यायाची आधुनिक काळातील संकल्पना अर्थात मॉडर्न पिरियड ऑफ जस्टिस हे आपण बघणार आहोत। सर्वप्रथम आपण प्राचीन काळातील किंवा शास्त्रीय न्यायाच्या संकल्पनेचा विकास बघू अर्थात द डेव्हलपमेंट ऑफ कन्सेप्ट ऑफ जस्टिस इन क्लासिकल पिरियड। मित्रांनो, न्याय या संकल्पनेचा सर्वप्रथम आपल्याला ग्रीक विचारवंतांच्या लिखाणामध्ये समावेश झालेला आढळून येतो आणि त्याचबरोबर आधीचे जे पायथागोरियन्स विचारवंत होते त्यांच्या लिखाणामध्ये सुद्धा न्याय या संकल्पनेबाबत लिखाण आढळते। त्यांनी न्यायाला एका चौरस क्रमांकामध्ये विभाजित केलेलं दिसून येतं, कारण एकदा त्याने चौरस आकार घेतला की त्याची समान विभागणी करणे सोपे जाते किंवा त्याची समान विभागणी करता येते आणि म्हणून त्यांचं असं म्हणणं होतं की राज्य हे समान भागांनी मिळून बनलं पाहिजे आणि हे समानतेचं तत्त्व पुढे न्याय अबाधित राखण्यासाठी त्यांनी महत्त्वाचं मानलं। ह्यामुळे कुणीही आक्रमकांची भूमिका घेऊ शकणार नाही किंवा पराभूतांची भूमिका घेऊ शकणार नाही व समान न्यायाची स्थापना होण्यास मदत होईल। प्लेटो न्यायाच्या सिद्धांताला ते ग्रीक फिलॉसॉफीमधला एक सद्गुण संबोधतात, ते या सद्गुणाला चौथा सद्गुण संबोधतात आणि इतर 3 गुणांमध्ये प्लेटो असं म्हणतो की सगळ्यात पहिला गुण विजडम आहे, म्हणजे ज्ञान किंवा चातुर्य, ज्याने सदाचारी किंवा विवेकी राजा हा निर्माण होतो आणि तो राज्य करतो। दुसरा गुण प्लेटोच्या मते करेज, म्हणजे धैर्यशील किंवा जे निर्भीड सैनिक असतात ते राज्यासाठी युद्ध करण्याचं काम करतात असं प्लेटो सांगतात। त्याप्रमाणे जो तिसरा सद्गुण प्लेटो सांगतात तो आहे सेल्फ कंट्रोलचा अर्थात आत्मसंयमाचा, आणि जो उत्पादक वर्ग आहे, जो आत्मसंयमित वर्ग आहे त्याला ते उत्पादन करण्याची जबाबदारी सोपवतात आणि या तिघांच्याही ठिकाणी आपल्याला न्याय या चौथ्या सद्गुणाची ते अपेक्षा करतात, कारण हे तिघही राजा असेल किंवा एखादा क्षत्रिय असेल, एखादा उत्पादन करणारा व्यक्ती असेल, या तिघांमध्येही जोपर्यंत न्यायाच्या गुणाची स्थापना होत नाही, जोपर्यंत या तिघांमध्येही न्यायाचा गुण आढळत नाही तोपर्यंत यांच्याकडून जनतेवर अन्याय होत राहील आणि म्हणून या तिघांकडेही न्यायाचा गुण असणं अपेक्षित आहे आणि तो किती महत्त्वाचा आहे प्लेटो हे अधोरेखित करतात। आणि म्हणून असं म्हणता येईल की न्यायाची परिकल्पना ही प्रत्येक व्यक्तीच्या अंतर्मनात असते। आपली कर्तव्य करताना इतरांच्या कर्तव्यांमध्ये दखल न देता आपली कर्तव्यकर्म करतच राहणे हीच खऱ्या अर्थाने न्याय्य वागणूक होय। आणि म्हणून मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी हेही सांगता येईल की प्राचीन काळातला न्याय हा कर्तव्याशी अर्थातच प्रत्येक व्यक्तीच्या कर्मांशी निगडीत होता। त्या ठिकाणी रूल ऑफ लॉ ही कन्सेप्ट अस्तित्वात नसल्यामुळे, बळी तो कान पिढी असं राज्य असल्यामुळे किंवा या तत्त्वाचं राज्य असल्यामुळे इतर सर्वांना न्याय मिळाला पाहिजे याकरता न्याय ही संकल्पना प्रत्येक व्यक्तीच्या कर्तव्याशी किंवा कर्तव्याच्या प्रती जोडण्यात आलेली आपल्याला दिसून येते। यानंतर न्याय या संकल्पनेचा विकास हा मध्ययुगीन काळात झालेला आपल्याला दिसून येतो अर्थात द डेव्हलपमेंट ऑफ द कन्सेप्ट ऑफ जस्टिस इन द मिडिएवल पिरियड। या मध्ययुगीन काळामध्ये आपल्याला असं दिसून येतं की न्याय, समता आणि स्वातंत्र्य अर्थात जस्टिस, इक्वॅलिटी, लिबर्टी ह्या तिन्ही घटकांना ईश्वराशी किंवा धर्माशी जोडण्याचा प्रयत्न झाल्याचा दिसून येतो आणि आपल्याला दिसून येतं की याच काळात युरोपीय साम्राज्यांमध्ये त्या काळच्या वेगवेगळ्या राज्यांवरती पोपची अधिमान्यता होती, पोपचा प्रचंड प्रभाव होता आणि धर्म किंवा पोपची सत्ता ही राज्याच्या सत्तेपेक्षा श्रेष्ठ होती। पोप हा राजापेक्षा श्रेष्ठ दर्जाचा त्या काळी समजला जाईल। ह्याच काळात सेंट ऑगस्टिन ह्यांनी न्यायाच्या संकल्पनेला धर्माशी व राज्य तथा व्यक्तीच्या प्रतिष्ठेशी, त्याच्या सन्मानाशी, गौरवाशी जोडलं। त्यांच्या मतानुसार जे न्याय्य राज्य असेल किंवा न्यायाने वागणारं राज्य असेल
किंवा न्यायावर आधारलेलं राज्य असेल ते असं राज्य म्हणजे ज्या राज्यामध्ये कायद्याद्वारे, विधीद्वारे किंवा अधिकारांद्वारे ही धर्माची शिकवणूक दिल्या जाते. आणि म्हणून जे ख्रिश्चन स्टेट्स आहेत किंवा जे ख्रिश्चन्स राज्य आहेत तीच खऱ्या अर्थाने न्याय्य आहे. कारण न्याय ही शांतीचीच दुसरी बाजू आहे. आणि जर राज्यातून न्याय काढून घेतला तर ही सगळी राज्य एक दरोडखोरी करणारी संघटनाच बनलेली आपल्याला दिसून येईल. सेंट थॉमस ॲक्विनास यांच्या मतानुसार न्याय म्हणजे समानुपाती किंवा प्रमाणबद्ध देवाणघेवाण, अर्थात जस्टिस इज अ म्युच्युअल एक्सचेंज. आणि म्हणून जी न्यायाने वागणारी व्यक्ती आहे ती जे दुसऱ्यांचं देणं लागते अधिकार वगैरे ती त्या व्यक्तीने दिली पाहिजेत. आणि हे त्या व्यक्तीचं कर्तव्य आहे. याच्याने न्यायाची स्थापना होते असं सेंट थॉमस ॲक्विनास सांगतात. कन्सेप्ट ऑफ जस्टिसप्रमाणेच कन्सेप्ट ऑफ लिबर्टी आणि इक्वॅलिटी ह्या मध्ययुगीन काळामध्ये मगाशी आपण चर्चा केली की त्या धर्माशी किंवा ईश्वराशी, परमेश्वराशी जोडलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि या तीनही संकल्पनांमध्ये परमेश्वराचं अधिपत्य हे समाजात रुजवण्याचा प्रयत्न झाल्याचं आपल्याला दिसून येतं. परमेश्वरांसमोर सर्व समान आहेत. या अर्थाने परमेश्वराचं श्रेष्ठत्व आपल्या समाज मनावर स्थापण्याचा प्रयत्न झाल्याचा या काळात आपल्याला दिसून येतो. आणि यानंतरच्या काळात सामंतवादी व्यवस्था उदयास आली. यात अनइक्वल रूल ऑफ ॲरिस्टोक्रॅसी, अर्थातच जो सामंतवादाचा भेदभावाचा जो त्यांची रूल करण्याची, शासन करण्याची पद्धत होती ती उदयास आली. या सामंतवादी व्यवस्थेमध्ये सोशल अनइक्वॅलिटी, अर्थातच सामाजिक विषमता किंवा समाजात माणसामाणसातील भेदभाव याचा प्रचंड प्रमाणात यामध्ये वाढ झाली. आणि त्याच्यामुळे व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर मर्यादा पडल्याचे आपल्याला दिसून येतात. ह्या काळात ह्या सामाजिक विषमता आणि लोकांवरचा वाढता अन्याय याच्यामुळे पुनर्जागरणाचा काळ सुरू झाल्याचं आपल्या लक्षात येईल, द पिरियड ऑफ रिनेसन्स. आणि यामध्ये ज्या लिबर्टी, इक्वॅलिटी, जस्टिस, मोरॅलिटी या अशा काही संकल्पना होत्या यामध्ये प्रचंड प्रमाणात फरक झालेला किंवा त्या बदलत गेलेल्या आपल्याला दिसून येतील. मित्रांनो, या पुनर्जागरणाच्या काळाबाबत अर्थातच द पिरियड ऑफ रिनेसन्स याबाबत आपण आधीच्या लेक्चरमध्ये अर्थात इक्वॅलिटी आणि लिबर्टी या लेक्चरमध्ये आपण विस्तृतपणे माहिती करून घेतलेली आहे. मित्रांनो, ह्यानंतरच्या काळात द कन्सेप्ट ऑफ जस्टिस याची जी डेव्हलपमेंट झाली ती आधुनिक काळात झालेली डेव्हलपमेंट असं गृहीत धरण्यात येतं. आजच्या आधुनिक युगात व मागील प्राचीन किंवा मध्ययुगीन कालखंडातील न्याय या संकल्पनांच्या विकासाच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाचा फरक किंवा बदल तो म्हणजे आजचा समानतावाद, अर्थातच इगॅलिटॅरियनिझम. मित्रांनो, हे समानतावाद असं तत्त्व आहे की यामध्ये मान्यता आहे की सर्व व्यक्ती ह्या समान आहेत, सर्वांना समान अधिकार आहेत आणि त्याचप्रमाणे सर्वांना समान संधीसुद्धा मिळाल्या पाहिजेत आणि ते मिळवण्यास सर्वजण पात्र आहेत. आणि म्हणून बेंथम असं म्हणतात की जास्तीत जास्त व्यक्तींचं जास्तीत जास्त हित हेच तत्त्व खऱ्या अर्थाने चूक बरोबर मोजण्याचं साधन आहे किंवा समाजातील अन्याय ठरवणाऱ्या बाबींसंदर्भात ते लावल्या गेलं पाहिजे. मात्र कार्ल मार्क्स यांनी आजच्या प्रचलित असणाऱ्या न्यायाच्या संकल्पनेवर टीका केलेली आढळून येते. प्रोफेसर जोसेफ प्राउडहाउन यांच्याप्रमाणेच मार्क्स यांनी सुद्धा न्यायाच्या संकल्पनेवर टीका केली आणि त्या संकल्पनेचा त्यांनी विरोध केला. कारण ते म्हणतात की न्यायाच्या संकल्पनेचा किंवा त्या मूल्याचा आजच्या सामाजिक प्रश्नांशी काहीही संबंध नाही, त्या पूर्णपणे असंबद्ध ठरतात. मार्क्स म्हणतात की भांडवलवादी समाजातील वितरणात्मक न्याय ही संकल्पना अतिशय धोकादायक नसली तरी असंबद्ध मात्र जरूर आहे. मार्क्स न्यायाच्या संकल्पनाला उत्पादनाच्या संबंधांशी अर्थात रिलेशन ऑफ प्रोडक्शन याच्याशी जोडताना दिसून येतात. मार्क्स यांनी कन्सेप्ट ऑफ जस्टिस ही रिलेशन ऑफ प्रोडक्शन याच्याशी जोडलेली दिसून येते. आणि मार्क्स असं म्हणतात की न्यायाची जी संकल्पना आहे ती भांडवलशाही उत्पादन प्रक्रियेसोबत संलग्न आहे. जे भांडवलधारी असतील किंवा संसाधनांचे मालक असतील यांना न्याय लवकर मिळतो, वाजवी मिळतो, मात्र जो कामगार वर्ग आहे याच्या वाट्याला न्याय कधीही येत नाही असं मार्क्स म्हणतात. आणि मार्क्स यातून असं लक्षात आणून देतात की सामान्य किंवा श्रमिक वर्गासाठी, मजूर वर्गासाठी अन्याय हाच न्याय होऊन जातो.
आणि ह्यातूनच मार्क्सचे वर्गव्यवस्थेसंबंधीचे विचारसुद्धा आपल्याला दिसून येतात आणि यातूनच मार्क्सची भौतिक द्वंद्ववादाची संकल्पनासुद्धा आपल्याला दिसून येते. मार्क्स पुढे असं म्हणतात की श्रमिक वर्गाला, मजूर वर्गाला जर न्याय हवा असेल तर संसाधनांची मालकी ही सामाजिक किंवा सार्वजनिक करायला पाहिजे. ते त्यांच्या अर्थातच साम्यवादी व्यवस्थेमध्ये असं सांगतात की शोषण करणारे जर समाजात नसतील तर समाजात न्यायाची स्थापना होईल. रिझन अर्थातच तर्कबुद्धी हा न्याय या संकल्पनेचा प्राथमिक उगम असल्याचं मार्क्स म्हणतात. तर मित्रांनो, या प्रकारे प्राचीन काळ ते आधुनिक काळ अशी ही न्यायाच्या संकल्पनेचा विकास हा न्यायाच्या संकल्पनेचा विकास होत गेलेला आपल्याला दिसून येतो. मित्रांनो, आजसुद्धा आपण असं बघतो की जागतिक पातळीवर रूल ऑफ लॉ ही न्यायाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची कन्सेप्ट, महत्त्वाची संकल्पना उदयास आलेली आपल्याला दिसून येते. आपल्या भारत देशातसुद्धा रूल ऑफ लॉ प्रिवेल करतो. अर्थातच कायद्याचं राज्य म्हणून आपल्या शासन व्यवस्थेला आपण ओळखतो. मित्रांनो, यापुढे आपण न्यायाचे प्रकार अर्थातच काइंड्स ऑफ जस्टिस बघणार आहोत. साधारणतः जस्टिस अर्थात न्याय ही संकल्पना 4 प्रकारांमध्ये विभागली आहे. ह्यामध्ये लीगल जस्टिस अर्थातच कायदेशीर न्याय, त्यानंतर पॉलिटिकल जस्टिस राजकीय न्याय, सोशल जस्टिस म्हणजे सामाजिक न्याय आणि शेवटी इकॉनॉमिक जस्टिस अर्थातच आर्थिक न्याय, असे हे 4 प्रकार केलेले आपल्याला दिसून येतात. आणि यासोबतच न्यायाचा एक आणखी प्रकार अर्थातच नॅचरल जस्टिस किंवा नैसर्गिक न्यायाची संकल्पना, याबाबत आपण पुढच्या लेक्चरमध्ये सविस्तर चर्चा करू. मित्रांनो, न्यायाच्या प्रकारामध्ये सर्वप्रथम जो पहिला प्रकार येतो तो लीगल जस्टिस अर्थातच कायदेशीर न्याय. आणि ही या संकल्पनेमधली संक्षिप्त स्वरूपाची संकल्पना आहे, कारण ही संकल्पना अर्थातच लीगल जस्टिस ही कायद्याच्या प्रक्रियेशी किंवा कायदेशीर संस्थांशी निगडीत आहे. यामध्ये कायदे किंवा विधी बनवणे आणि ते समाजात लागू करून समाजामध्ये न्यायाची प्रस्थापना करणे हा त्याचा उद्देश आहे. कायदे किंवा विधी हे तर्कसंगत असले पाहिजे, रिझनेबल असले पाहिजे आणि त्या कायद्यांद्वारे सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि तो सर्वांना समान स्वरूपात मिळाला पाहिजे. आणि म्हणून आपल्या भारतीय संविधानातसुद्धा आर्टिकल 14 इक्वॅलिटी बिफोर लॉ अर्थातच ही जी समानता आहे ही कायद्यापुढे सर्वांची समानता गृहीत धरण्यात आलेली आहे. न्याय या संकल्पनेला आपण ज्यावेळेस समानतेशी इथे जोडण्याचा प्रयत्न करतो तर ही समान न्यायाची भूमिका आपल्याला संविधानातून सुद्धा स्पष्ट झालेली दिसून येते. कारण इथे समानता ही न्यायाच्या पुढे असणारी सर्वांसाठीची समानता आहे. इथे जी समानता आहे ती न्यायाच्या पुढे सर्वजण समान आहेत आणि न्यायसुद्धा सर्वांना समान मिळेल अशी ॲश्युरन्स किंवा अशी गॅरंटी आपल्याला भारतीय संविधानातून दिलेली आहे. आणि म्हणून समाजात न्यायाची स्थापना करून सामाजिक हित साध्य करणं हा सुद्धा या न्यायाच्या संकल्पनेचा एक उद्देश असल्याचं आपल्याला सांगता येईल. आणि म्हणून कायदेशीर न्यायाच्या या संकल्पनेमध्ये समान व्यक्तींसाठी समान कायदे आणि असमान व्यक्तींसाठी असमान कायदे हे निर्माण करून समाजात एकरूपता आणण्याचं काम आपल्या कायद्यांद्वारे केलं जातं. मित्रांनो, या ठिकाणी जो असमान व्यक्तींसाठी असमान कायद्याचा उल्लेख आहे तो आपल्या भारतीय संविधानातसुद्धा अनुच्छेद 14(4) आणि अनुच्छेद 16(4) यामध्ये दिलेला आहे आणि यालाच आपण पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन असं सुद्धा म्हणतो. यामध्ये जे SC, ST, OBC यांसारखे वंचित घटक असतील किंवा समाजात मुख्यधारेत मागे राहिलेले घटक असतील त्यांच्यासाठी विशेष कायदे करून त्यांना मुख्यधारेत आणण्याचं काम हे केलं जातं. यांच्यासोबतच महिलांसाठी काही विशेष कायदे करण्यात आलेले आपल्याला दिसून येतील. त्याचबरोबर जे फिजिकल चॅलेंज्ड असतात अशा व्यक्तींसाठी किंवा जे ज्युएनाईल असतात अर्थातच जे बालक असतात त्यांच्यासाठी सुद्धा विशेष कायदे करून त्यांना मुख्यधारेत आणण्याचं किंवा त्यांची प्रगती साधण्याचं काम हे कायद्यांद्वारे केल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर या कायदेशीर न्याय या संकल्पनेत काही आणखी गोष्टी अंतर्भूत केलेल्या आहेत. जसं की आपल्याला म्हणता येईल की सध्या अस्तित्वात असलेल्या न्यायालयीन व्यवस्थांमध्ये सगळ्यांना निष्पक्षपाती न्याय मिळाला पाहिजे, इम्पार्शियल जस्टिस हा मिळाला पाहिजे. त्याचप्रमाणे सर्वांना कायद्याचं समान संरक्षण असलं पाहिजे. न्यायिक प्रक्रिया किंवा न्यायालयीन ज्या प्रक्रिया आहेत त्या कमी खर्चिक असल्या पाहिजे. त्यासोबतच समाजातील गरीबातील गरीब व्यक्तीलासुद्धा कायद्यांद्वारे न्याय मिळवता आला पाहिजे. शिवाय न्यायालय ही स्वतंत्र आणि निष्पक्ष असली पाहिजे. तर अशा प्रकारे आपल्याला लीगल जस्टिस अर्थातच कायदेशीर न्याय या प्रकाराबद्दल सांगता येईल.
मित्रांनो, या पुढचा प्रकार जो आहे तो पॉलिटिकल जस्टिस अर्थातच राजकीय न्याय हा आहे. यामध्ये विल्यम गुडविल असं म्हणतात की राजकीय न्याय अशी नैतिक मूल्य संकल्पना आहे ज्यामध्ये आव्हान केलं आढळून येतं की एका व्यवस्थेमार्फत, अर्थातच ती राजकीय व्यवस्था आहे, आणि त्या व्यवस्थेमार्फत सर्वसामान्यांचं हित साधलं गेलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीचं कल्याण किंवा हित हेच राजकीय न्यायामध्ये अपेक्षित असते. आणि त्याचप्रमाणे राजकीय व्यवस्था किंवा राजकीय प्रक्रिया, राजकीय अधिकार यांना पुनर्भिमुख करणे, यांना लोकाभिमुख करणे किंवा यांना पुनर्प्रस्थापित करणे हा सुद्धा राजकीय न्यायाचा एक महत्त्वाचा उद्देश असल्याचं आपल्याला सांगता येईल. आणि ह्याच्यामुळेच आपल्याला असं म्हणता येईल की लोकतांत्रिक व्यवस्थांची स्थापना व सामाजिक राजकीय जीवन यांची पुनर्स्थापना करण्याची संधी मिळते. त्याबरोबरच आपल्याला असं म्हणता येईल की राजकीय न्यायामध्ये अपेक्षित आहे की सर्वसामान्य जनतेला त्यांच्या राजकीय जीवनात, राजकीय प्रक्रियांमध्ये, राजकीय व्यवस्थांमध्ये प्रामाणिकपणे आणि स्वतंत्रपणे सहभाग घेण्याची संधी मिळाली पाहिजे. वयस्क मताधिकार अर्थातच युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचाईज हा राजकीय न्यायाची ठळक अभिव्यक्ती करताना आपल्याला दिसून येतो. आणि म्हणूनच आजच्या उदारमतवादी व लोकशाही मानणाऱ्या राष्ट्रांमध्ये, अर्थातच जे राष्ट्र लिबरल आणि डेमोक्रॅटिक विचारसरणीची राष्ट्र आहेत, यामध्ये एक व्यक्ती एक मत आणि एका मताला सारखी किंमत हे तत्त्व अनुसरल्याचं आपल्याला दिसून येतं. राजकीय न्यायामध्ये व्यक्तींना मिळणारी समान संधी या मूल्यावर लक्ष केंद्रित केल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि व्यक्तींना निवडून येण्याचा व शासकीय पद किंवा कार्यालय धारण करण्याचा अधिकार, त्याचप्रमाणे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा, राजकीय मत मांडण्याचा अधिकार, राजकीय संघटना स्थापन करण्याचा अधिकार, त्याचबरोबर राजकीय पद्धतीचे जे सार्वजनिक तक्रारी असतील त्यावरती निवारण मिळवण्याचा अधिकारसुद्धा व्यक्तींना असतो. आणि मित्रांनो, राजकीय न्याय या प्रकाराचा शेवट करताना राजकीय न्याय आणि समतेबाबत द युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ 1998 आर्टिकल 1 अर्थातच 1998च्या वैश्विक जाहीरनाम्याच्या अनुच्छेद 1 यामध्ये असं लिहिलेलं आहे, सर्व मानव किंवा व्यक्ती ह्या जन्मतःच स्वतंत्र आणि समान असतात. आणि त्याचप्रमाणे सर्व व्यक्तींचा गौरव, आदर किंवा सन्मान हा सारखा असतो. आणि व्यक्तींना आणि प्रत्येक व्यक्ती ह्या अधिकाराबाबतसुद्धा समान दर्जाच्या असतात. त्याप्रमाणेच त्यांना परमेश्वराने तर्कबुद्धी व विवेक दिलेला आहे की त्या सर्वांनी मिळून एकमेकांसाठी बंधुभाव ठेवून कार्य केले पाहिजे. न्यायाच्या प्रकारामध्ये जो तिसरा प्रकार आहे तो सामाजिक न्याय अर्थातच सोशल जस्टिस याचा आहे. आणि सामाजिक न्यायाची संकल्पना ही या तत्त्वावर आधारलेली आहे की सर्व व्यक्ती ह्या समान आहेत आणि व्यक्तींमध्ये वंश, धर्म, जात, लिंग, भाषा किंवा जन्मस्थान या बाबतीत भेदभाव केला जाऊ नये. आणि म्हणून सामाजिक न्यायाची स्थापना करणे त्यावेळेस शक्य आहे ज्यावेळेस सर्वांना समान संधी प्राप्त होईल आणि त्याद्वारे सर्वांना विकास साधण्याची किंवा उत्कर्ष घडून येण्याची संधी मिळेल आणि सामाजिक विकासाचे उद्देश सफल होईल. आणि म्हणून कोणत्याही व्यक्तीला त्याच्या उद्धारासाठी किंवा विकासासाठी लागणाऱ्या सामाजिक परिस्थितीची जी आवश्यकता असते त्यापासून त्याला वंचित करता येणार नाही. कारण सामाजिक न्याय हा समाजात स्थापन होणाऱ्या सामाजिक समता व सामाजिक अधिकार यांच्यामुळे घडून येतो. सामाजिक न्यायाच्या स्थापनेसाठी समान सामाजिक संधीची उपलब्धता असणे, यामध्ये धर्म, वंश, जाती किंवा इतर बाबतीत व्यक्तींमध्ये भेदभाव केला जाऊ नये. त्याचप्रमाणे समाजातील वंचित घटकांनासुद्धा विशेष प्राधान्य मिळालं पाहिजे. अल्पसंख्याक घटक असतील, यामध्ये अल्पसंख्याक घटक असतील जसे SC, ST, OBC किंवा महिला वर्ग असतील इत्यादींच्या हितांना प्राधान्य देण्याचं काम सामाजिक न्यायामध्ये होताना आपल्याला दिसून येईल. आणि त्याबरोबरच सामाजिक कुप्रथा असतील किंवा कालबाह्य झालेल्या रूढी परंपरा असतील ह्या नष्ट करणे, यामध्ये अस्पृश्यता असेल किंवा हुंडा पद्धती असेल आणि बालविवाह यासारखे काही उदाहरणं आपल्याला देता येतील. मित्रांनो, पुढचा जो प्रकार आहे तो आर्थिक न्याय अर्थातच इकॉनॉमिक जस्टिस. यामध्ये व्यक्तींना जगण्यासाठी किंवा जीवनयापन करण्यासाठी पुरेशा संसाधनांची उपलब्धता होणे किंवा पूर्तता होणे, त्याचबरोबर पुरेशी परिस्थिती उपलब्ध असणे जेणेकरून व्यक्तीचा विकास साधण्यास मदत होईल. जसं की इक्वल पे फॉर इक्वल वर्क म्हणजेच समान कार्यासाठी समान वेतन किंवा मोबदला मिळणे, आणि इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ सोर्सेस अर्थातच संसाधनांचं समान वाटप इत्यादींचा ह्यात अंतर्भाव केलेला आपल्याला दिसून येतो. ह्यामध्ये आर्थिक न्यायाच्या दोन बाजू
किंवा दोन मतप्रवाह आपल्याला बघायला मिळतात. एका बाजूला उदारमतवादी आहेत तर दुसऱ्या बाजूला मार्क्सवादी मतप्रवाह आपल्याला बघायला मिळतात. उदारमतवादी विचारवंतानुसार व्यक्तीच्या आर्थिक गरजाची पूर्तता होणे म्हणजे आर्थिक न्यायाची स्थापना असं ते म्हणतात. उदारमतवादी असे म्हणतात की निश्चित कल्याणकारी सेवा ह्या राज्यांनी पुरवल्या पाहिजे, जेणेकरून व्यक्तीचा विकास साधण्यात मदत होईल. व्यक्तींमधील आर्थिक दरी कमी करण्यासाठी ह्या कल्याणकारी योजनांची काटेकोर अंमलबजावणी राज्यामार्फत केली पाहिजे असं उदारमतवादी मानतात. उदारमतवादी विचारवंतांमध्ये जे महत्त्वाचे विचारवंत आहेत तर J.S. मिल यांनी कल्याणकारी राज्य ही संकल्पना पुढे आणली आणि त्याद्वारे उदारमतवादी राज्यांच्या व्यवस्थांमध्ये सामान्य व्यक्तींचंही हित साधलं गेलं पाहिजे आणि वेलफेअर स्टेट या माध्यमातून सुद्धा समाजात न्याय रुजला पाहिजे असं त्यांनी सांगितलं. आधीच्या भांडवलवादी व्यवस्थेमध्ये व्यक्तींना आर्थिक बाबतीत संपूर्ण स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. त्याचप्रमाणे लेसिस फेअर पॉलिसी अर्थातच राज्याचा व्यक्तीच्या आर्थिक बाबींमध्ये हस्तक्षेप असता कामा नये अशी मागणी भांडवलवाद्यांकडून झालेली आपल्याला दिसून येते. मात्र यामुळे समाजात प्रचंड प्रमाणात आर्थिक दरी वाढली, समाजात आर्थिक शोषण करण्याची प्रवृत्ती वाढली आणि समाजातल्या तळागाळातील लोकांमध्ये किंवा त्या लोकांपर्यंत विकास किंवा त्यांना त्यांचे हित साधण्यामध्ये, त्यांचे इंटरेस्ट जपण्यामध्ये असंख्य अडचणी आल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून त्यानंतरच्या काळामध्ये J.S. मिल यांनी वेलफेअर स्टेट ही संकल्पना उचलून धरली, ज्यामध्ये राज्यांनी व्यक्तींच्या आर्थिक बाबतीत हस्तक्षेप करावा आणि सामान्य जनतेचाही विकास होईल, त्यांचंही कल्याण करता येईल अशा काही योजना, कल्याणकारी योजना शासनाने राबवल्या पाहिजे असाही त्यांनी आग्रह धरला. मात्र याच्या उलट मार्क्सवादी विचारवंतांनुसार जर समाजात आर्थिक न्याय स्थापन करायचा असेल तर समाजातील जी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, जी खाजगी मालमत्ता आहे, ती नष्ट करण्याचा महत्त्वाचा विचार हा त्यांनी मांडलेला आपल्याला दिसून येतो. मार्क्सवादी विचारवंतांच्या मते त्यासाठी उत्पादनांची भांडवलवादी व्यवस्था ही नष्ट करून आर्थिक न्यायाची स्थापना शक्य आहे. कारण जर समाजात गरीब श्रीमंत वर्ग किंवा शोषण करणारा वर्ग आणि शोषित वर्ग हा कायम राहिल्यास समाजात आर्थिक न्यायाची स्थापना होऊ शकणार नाही असंही मार्क्सवादी म्हणतात. आणि म्हणून खाजगी मालमत्ता अर्थातच प्रायव्हेट प्रॉपर्टीच्या संदर्भात मार्क्सवादी विचारवंत असं म्हणतात की ही संपत्ती सार्वजनिक झाली पाहिजे. त्याचप्रमाणे समाजातील जी संसाधनं असतील त्यांची समान वाटणी झाली पाहिजे, इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ रिसोर्सेस, जेणेकरून समाजातील आहेरे आणि नाहिरे वर्ग हा संपुष्टात येईल आणि अशा प्रकारे समाजातील आर्थिक दरी कमी करून समाजात आर्थिक न्याय प्रस्थापित होईल असं मार्क्सवादी म्हणतात. तर मित्रांनो, न्याय या संकल्पनेच्या भाग 2 मध्ये आज आपण इथं थांबूया. पुढच्या लेक्चरमध्ये अर्थातच तिसऱ्या भागात आपण जॉन रॉल्स यांचा न्यायाचा सिद्धांत आणि जॉन रॉल्स आणि नॉझिक यांच्या न्यायाच्या सिद्धांतातील काय फरक आहे तो आपण बघू. धन्यवाद.